की आपल्याला जर फायबर युगर काय बनवावं लागेल तर पहिला मातीची बनवणं कंपल्सरी आहे का? कंपल्सरी मास्टर मॉडेल कंपल्सरी असतो, तो मातीचा बनतो. मग त्याच्यावर डाय टाकून, कारण माती काही टिकणारीसारखी नसते, ती खूप टिकत नाही, तर ती तिच्यावर डाय टाकून मग आपल्याला कास्टिंगचा प्रोसेस करायला लागतो. ही कास्टिंगचा प्रोसेस तुमचा झाला, तो तुमची एक मूर्ती झाली तयार. त्याच्यानंतर या मातीचं काय करता तुम्ही? ही या मूर्तीचं क्षमासाठी आता गणपती असेल तर ते गणपती मातीचे घेऊन जातात, आणि हे जे मॉडेल असतात मग हे परत रियूज करू शकतो आपण. हे परत मातीचे ह्याच्यात काही नसतं आतमध्ये, फक्त आर्मेजर असतं. तर जी चांगली माती असते ती परत रियूज करू शकतो आपण. ओके, म्हणजे ठीक आहे, ह्याला एक स्क्रॅप असं बोलता येणार नाही, पण एक आपण हे म्हणतो की म्हणजे मातीला परत तुम्ही मोल्ड करता, परत त्याला ॲक्च्युअल मातीमध्ये त्याला कन्वर्ट करता, एक गोळा म्हणून करून तुम्ही त्याला हे तुम्ही यूज करता. चालेल. थोडंसं आपल्या माध्यमातून एक कलेच्या दृष्टीने महाराष्ट्राला, देशाला एक आपण काय आपल्या व्ह्युअर्सला मेसेज देऊ शकाल? मला तर असं वाटतं की प्रत्येकाने आर्ट जर तुमच्यामध्ये कोणामध्ये आर्ट आहे तर थोडंसं त्याच्याबद्दल सिरियसली घेतलं, म्हणजे आपल्या आता पालकांनी मुलांसाठी तर ते सिरियस घेतलं तर खूप काहीतरी वेगळं भविष्यामध्ये त्यांच्यासाठी खूप काही वेगळं होऊ शकतं. तसंच शाळेतली लोकं असतील तर स्कूलमध्ये पण हे एक अजून सिरियस प्रोफेशन घेतलं की आपण सिरियसली याचं शिक्षण मुलांना जर शाळेत दिलं थोडंफार तेवढ्या चांगल्या लेवलवरती. असं नाही की आता इतिहासाचा शिक्षक चित्रकार शिकवतो, तो कसं शिकवू शकणार? नाही शिकवू शकत. पण असं शाळेत होतं आहे, आर्टच्या स्कूल ड्रॉइंग टीचर म्हणून ते त्यांना शिकवा असं होतं आहे. तर त्याऐवजी जर प्रॉपर शिक्षक असतील जे त्यांना सांगतील, त्यांना त्या मुलांमध्ये ते गुण काढतील, तर भविष्यात जाऊन अजून खूप ह्या कलेमध्ये खूप स्कोप होऊ शकतं, किंवा ह्या कलेचं जे म्हणजे रूप आहे ते अजून चांगल्या पद्धतीने आपल्या इथे घडू शकतं. कारण आपण भारत आपला शिल्पकलेचं खरं म्हणजे खूप वेगळ्या पद्धतीने उभा राहतो आहे. पूर्व काळापासूनच तुम्ही बघितलं तर आपण आपल्या आर्टमध्ये वेगळे उभे राहिलेलोच आहेत आधीपासून. आपण नक्कीच उत्तीर्ण होतो, त्यामध्ये म्हणजे जराही शंका नाही. आता आधुनिक काळामध्ये म्हणजे मी तर म्हणतो की जसं तुम्ही मांडलं तर कुठेतरी मला वाटतं की तुमचा मेसेज सरकारला काहीतरी बोलण्यासारखं आहे, की सरकारने काय असं हे स्टेप्स घ्यावी, जसं तुम्ही शाळेचा वगैरे विषय मांडला. कारण आर्ट्स ऑलरेडी ठेवलं आहे ना त्यांनी स्ट्रीम, म्हणजे आर्ट्स म्हणजे कुठलं, जसं तुम्ही जे स्कूल ऑफ आर्ट्सला शिकलात वगैरे, बरोबर की नाही? तर तुम्ही हे म्हणताय की आधीपासूनच जर त्याची क्वालिटी बघून आणि एक वेगळा स्ट्रीम शाळेपासूनच असेल असं तुम्ही म्हणताय ना, तर त्या माध्यमाने तुम्ही नक्की तुमच्या डोक्यात काय आहे ना, तुमच्या मनात काय, तुमच्या डोक्यात काय ना, ते मला वाटतं ते सरकारपर्यंत पण तुमची अपील गेली पाहिजे, सरकारी यंत्रणापर्यंत, की असं काय टाकता येईल का ते जरा सांगा. तर असं वाटतं पहिलं घरामध्येच स्टार्ट फ्रॉम द होम, घरामध्येच पहिली गोष्ट म्हणजे समजलं पाहिजे की चित्रकार आहे तर त्याला थोडंसं आपण त्याच्यामध्ये ग्रूम करायला पाहिजे. चित्रकार हे छंद आहे, सगळं झाल्यानंतर वेळ मिळाला तर तू कर असं नाही. जर त्याच्यात ते चांगलं आहे तर ते त्याला इथून माझं म्हणणं घरापासूनच सुरू झालं पाहिजे. बाकी बाहेर होईल ती गोष्ट वेगळी, पण पहिलं तुम्ही घरापासूनच सुरू करायला पाहिजे असं मला वाटतं. खूप खूप धन्यवाद कुणालजी, भरपूर सारखं आहे. नेक्स्ट टाईम नक्की आपण पुन्हा भेटू आणि पुन्हा बोलूया हा विषय.